नमस्कार, मी प्रमिला झांबरे। तर आज मी बनवते चिकनचा भात, मिठाचा आळणी भात। तर मी 1 किलो चिकन आणले, मस्तपैकी तिखट भाजी केली आणि 1 वाटी मी मिठाचं पाणी म्हणजेच मिठाचा रस्सा काढून घेतलाय। तर आता लहान मुलं असो किंवा मोठी असो, सगळ्यांसाठी खाण्यासाठी मस्तपैकी चविष्ट मी आज भात बनवते। त्यासाठी बघा इथे मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। ही तांदूळ आधी स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। तर 2 पाण्याने स्वच्छ मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत। तर आपण ज्यावेळेस चिकन शिजू घालतो त्यावेळेस अद्रक नाही घातलं मी, फक्त लसूण, मीठ आणि खोबरं आणि हळद टाकून मस्तपैकी मटण शिजवलेलं आहे। तर आपण आता ह्याला फोडणीला मी काय वापरणार नाही, तेल, शहाजिरी, दालचिनी असं काय वापरणार नाही, असंच भात आपल्याला बनवायचा आहे। तर ही फक्त मी रस्सा वतून घेते। रश्श्यामध्ये सगळं हाय, चटणी, मीठ सगळं, चटणी तर नाहीच आपण टाकलेली, मिठाचं पाणी। तर ही देशी कोंबडी आणलेली आहे मी। जरा ह्या पाण्याला उकळी आणण्यासाठी मी गॅस चालू ठेवलाय। छान अशी उकळी आलेली आहे। तर मी ह्यात तांदूळ टाकून घेते। अगोदर ह्या मिठाच्या रश्श्यामध्ये मीठ आहे, पण आता आपण जे तांदूळ टाकले तर त्याच्यामुळे थोडंसं कमी होईल, म्हणून मी थोडंसं ह्यात मीठ टाकून घेते। तर आपल्याला आता ह्याच पाण्यामध्ये, मी दुसरं पाणी वतणार नाही, ह्या पाण्यामध्येच आपल्याला हे तांदूळ भात शिजवून घ्यायचा आहे। तर बघा त्यातलं थोडंसं पाणी आटलेलं आहे। मी ह्याला छान असं मिक्स करून घेते। ज्यावेळेस पाणी कमी होते त्यावेळेसच आपल्याला ह्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण झाकण ठेवचाल त्यावेळेस पाणी वर येणार नाही। त्याच्यामुळे आता थोडं पाणी राहिलेलं आहे। 5 मिनिटं मी असं ताट झाकून ठेवणार आहे। तर बघा किती छान असा भात शिजलेला आहे आणि सुट्टा पण झालेला आहे। फक्त 10 मिनिटात ही भात शिजलेला आहे। बघा छान असं झालेला आहे, मोकळा पण झालेला आहे। घरात जर आपण तिखट भाजी बनवली असेल तर लहान मुलं खात नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही ही मिठाचा भात बनवून द्या नक्कीच। तर लहान मुलांबरोबर मोठ्यांना पण ही भात नक्कीच आवडेल। तर माझ्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा।